अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर बॉम्ब ठेवण्यात आल्याची काल्पनिक माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली। दहशतवाद विरोधी शाखेच्या वतीनं बुधवारी सायंकाळी दहशतवादी हल्ल्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आलं। दुपारी 3:45 सायंकाळी 5:11 तब्बल 86 मिनिटे ही रंगीत तालीम सुरू होती। यावेळी प्लॅटफॉर्मवरील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर सुद्धा काढण्यात आलं, तसंच परिसराची नाकाबंदी करणं आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा सरावही करण्यात आला। त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं अत्याधुनिक उपकरणे आणि प्रशिक्षित श्वानाच्या मदतीनं संशयास्पद वस्तूची तपासणी केली। या मॉक ड्रिलमध्ये दहशतवाद विरोधी पथक, BDDS, फॉरेन्सिक युनिट, RCP, QRT, GRP, RPF, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यंत्रणांसह तब्बल 29 अधिकारी आणि 180 अंमलदार सहभागी झाले। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉक ड्रिल पार पडली। आपत्कालीन परिस्थितीत विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखण्यासाठी हा सराव महत्त्वपूर्ण ठरलाय। सण उत्सव पाहता व परिस्थिती पाहता आज पोलीस अकोला शहर उपविभागात मॉक ड्रिल घेण्यात आलेली आहे। रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 6 वर या ठिकाणी अकोल्यावरून जी अकोटला रेल्वे जाते त्या रेल्वेमध्ये एका रेल्वेच्या डब्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती होती। त्या अनुषंगाने या ठिकाणी पूर्ण चेकिंग करून पोलीस खात्याची परत एकदा मॉक ड्रिल घेण्यात आली आहे। या ठिकाणी सर्व पोलिसांचा स्टाफ, BDDS, QRT, RCP, ॲम्ब्युलन्स, त्याचप्रमाणे फायर ब्रिगेड सर्वांना या ठिकाणी बोलवून त्वरित त्यांचा रिस्पॉन्स टाईम घेण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे भविष्यात अशी कोणती घटना उद्भवल्यास पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम कसा राहतो व पब्लिकला याच्यापासून कसं दूर ठेवायचं आणि माहिती कशी द्यायची याबाबत एक रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये रेल्वे स्टेशन अकोटच्या भागाच्या साईडनी प्लॅटफॉर्म 6 वर आम्ही ती ड्रिल घेतलेली आहे। AB न्यूज मराठी समीर खान, अकोला।